नमस्कार मित्रांनो. आज आपल्याला बघायची सत्य घटनेवर आधारित स्टोरी. एक मुलगी तिच्या लग्न मंडपातून तिच्या प्रियकरासोबत पळून जाते आणि लग्न मंडपात बापाची फार मोठ्या प्रमाणात फजिती झाली. तेव्हा त्या मुलीचा मामा आपली मुलीचा विवाह त्या नवरदेवासोबत करून देतो आणि फजिती आपल्या मेव्हण्याची टाळतो. पळून जाणारी मुलगी तिच्या प्रियकरासोबत 15 वर्षे संसार करते. त्या संसारात एक मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर ती महिला पळून जाणारी असा काही पाऊल उचलते की ते तुम्ही ऐकून सुद्धा हादरून जाल. आणि त्या मुलगी काय पाऊल उचलते आणि तिचा पुढे चालून काय परिणाम होतोय हे सविस्तर समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, कलियुगाचा वारा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टोरी आवडल्यास लाईक करा. आता या घटनेसाठी आपल्याला जायचं UP मधील सहारनपूर जिल्ह्यातील नकुल या भागात. आता त्याला पवन नावाचा एक इसम राहतो. त्याला 3 मुली आणि एक मुलगा होतो. मोठी मुलगी बेबी आणि सर्वात लहान धाकटी मुलगी उमा ही वयात येते. हिच्या लग्नाची गडबड होती. पाहुणे पाहायला येतात. त्यावेळेस त्यांना एक स्थळ पसंत येतं आणि त्या स्थळासोबत त्यांनी बोलणी करून तिचा विवाह लग्न फिक्स करतात. फिक्स केल्यानंतर दारात मंडप टाकला जातो. मंडप येण्याची वर्दळ सुरू होती आणि एक दिवस वऱ्हाड पण येतं लग्नाच्या दिवशी. पण नवरी उमाची गायब असते. त्यावेळेस सगळी घरात शोधाशोध केल्यानंतर उमा गावात कुठंच दिसून येत नाही. त्यावेळेस त्यांना अशी गुप्त माहिती मिळते की उमा ही गावातील जॉनी हा अपंग असलेला व्यक्ती मुलगा आणि रोजमजुरी करणाऱ्या मुलासोबत तिनं पलायन केलं म्हणून. त्यावेळेस तिथं वधूच्या बापाची म्हणजे पवनची फार नाचक्की होती. पण त्याचा मेव्हणा त्याला साथ देतो आणि सांगतो माझी मुलगी ह्या नवरदेवाला देण्यास मी तयार आहे. आणि तिथं इज्जत झाकण्याचा प्रयत्न होतो थोडाफार. आणि त्यावेळेस त्या पवन आणि सर्व नातेवाईक ठरवतात की आपल्यासाठी उमा ही आज मेली, पुन्हा हिच्यासोबत आपल्याला कसलाही संबंध ठेवायचा नाही. हे दोघं जण आता हे जॉनी आणि उमा हे काय करतात, सहारनपूरला जातात आणि तिथं रूम भाड्यानं करून रोजमजुरीचं काम करतात. आता असंच करता करता त्यांच्यातून दिवस जातात. असेच 14-15 वर्ष निघून जातात. त्यांना एक मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण होतो. वादाचं रूपांतर भांडणात होतं आणि भांडणात आता हा कामाला जायचा, घरी यायचा आणि मुलगा होता. पण हिचं काय होतं, उमा कसे आता थकून यायचा. आता उमाला पण शरीर सुख मागायचं. पण त्याच्यातच तिचं एक बिलाल नावाच्या मुलासोबत तिचं झंगाट जुटलं. झंगाट जुटल्यानंतर फार मग एक दिवस याला जॉनीच्या लक्षात आलं. जॉनी तर त्याच्यात तिच्यावर भांडणं होऊ लागली. तिनं त्याला पुन्हा धमकी द्यायला सुरुवात केली. पण एक दिवस जॉनीनं बिलाल आणि उमा यांना रंगेहात नग्न अवस्थेत पकडलं. त्यावेळेस उमानं असं काही पाऊल उचललं. त्याला सांगितलं, "तू तुपला लंगडा आहे, पांगळा आहे. तू तुपला इथून निघून घरी जाय. नाहीतर माझ्या इतकं वाईट नाही, कारण मी तुझ्यावर पोलीस केस करेन आणि तुला मी याच्यात गुंतवीन. आणि मला आता फक्त बिलालच हवा आहे, कारण बिलाल चांगला आहे, 21शीतला तरुण आहे. मला तो आवडतोय, तो मला आवडत नाही." त्यावेळेस याला पण सोडून दिलं. तो पण खाली मान घालून आपल्या मूळ गावी निघून आला. आपल्या मुलासोबत आला. आता ही काय करू लागली, जी उमा आहे, उमा आणि बिलाल हे काय करू लागले, सहारनपूरमधील गंगोत्री भागात एक भाड्यानं रूम घेतली आणि त्या भाड्याच्या रूममध्ये हे लव्ह इन रिलेशनशिप म्हणजे भाद्रपतीमध्ये राहायला लागले. आता भाद्रपतीमध्ये म्हणजे कसं, आपले मराठी 12 महिने, 12 महिन्यातून एक भाद्रपद महिना आहे. त्या भाद्रपदात कुत्रा कुत्रीचा सण सुरू होतो हे तुम्हाला माहिती आहे. तसाच हा पण सण आहे. जे लग्न झालेले आहे, यांचा जो सण आहे आणि जे लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते त्याला आपण नाव दिलेले भाद्रपदी म्हणजे भाद्रपद महिना म्हणजे मागील महिना. आक्षेप याचं आवश्यकता नाही. कारण की जे विवाहबाह्य संबंध करतात आणि एकात्रात राहतात त्यांना भाद्रपदच मानलं जातं मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये. आता याच्यात राहिल्यानंतर हिचं काय होतं, याचं दोघा जणांत जुगाड जमतं. आता बिलाल काय नवरा बायको सारखी एका रूममध्ये राहायचे. पण त्याच्यानंतर बिलाल ज्यावेळेस 23-24 वर्षाचा झाला त्यावेळेस त्याला काय झालं, त्याच्या घरात पण त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. त्यावेळेस त्याचं लग्न करायचं ठरवलं. त्यावेळेस त्याच्या वडिलांना काय केलं, त्याचं लग्न त्याच्या मामाच्या मुलीसोबत ठरवलं. आता ही किती झाली तर 35 वर्षाची बाई आणि त्याला बायको भेटणारी 19 ते 20 वर्षाची. आता हा कसा 35 वर्षाच्या बाईसोबत राहील का 19-20 वर्षाच्या मुलीसोबत संसार करायचं ठरवलं. तो अर्थात 19 ते 20 वर्षाची मुलगी निवडणार. तसं त्यानं निवडलं. पण ज्यावेळेस तिला उमाला माहीत झालं
की हा बिलाल दुसऱ्यासोबत लग्न करणार आहे. त्यावेळेस ही तळफाड झाली आणि हिनं सांगितलं, "तू माझ्यासोबतच लग्न करावं लागेल." ती त्याच्यावर दबाव टाकू लागली, हे करू लागली. पण एक दिवस त्यानं पण ठरवलं, की ही आपल्याला तसं लग्न करू देणार नाही. कारण हे आपल्याला सर्वात मोठा अडथळा आहे आणि हा काटा आपल्याला दूर करायचा आहे. त्या दिवशी यानं काय केलं, बिलालनं 6 डिसेंबर 2025ला तिला सांगितलं, की आपण लाँग ड्राईव्हला जायचंय. उमा पण खुश झाली. त्याच्या गाडीत बसली. दोघं जण निघाले. हरियाणाच्या हरियाणा राज्य हरियाणाच्या तिथं यमुनानगर, प्रतापनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बहादूरपूर गावाजवळ आले. त्यावेळेस ते थांबले. त्यावेळेस यानं काय केलं, लघवीच्या निमतानं उतरला आणि सीट बेल्टनं तिचा उमाचा गळा आवळला. गळा आवळून तिची हत्या केली. हत्या झाल्यानंतर त्यानं थंड दिमाखानं काम केलं. तिच्या अंगावरचे पूर्ण कपडे काढून टाकले. पूर्ण नग्न केली. तिचं एका झटक्यात मुंडकं तोडून टाकलं आणि पूर्ण नग्न अवस्थेतला धड ते खाली टाकून दिले, एका शेतात फेकून दिलं आणि पुढे गेल्यानंतर 9-10 किलोमीटरच्या अंतरावर तिचं सर फेकून दिलं आणि काहीच झालं नाही. अशा आविर्भावात तो आला आणि त्याचं लग्न ठरलं होतं 14 डिसेंबर. यानं 6 डिसेंबरला केलं. पोलिसवाल्यांनी काय केलं, एस-आय-टी केली. त्याच्यातून 500 CCTV कॅमेरे तपासले. त्यांना एक गाडी संशयास्पद आढळली. तिथल्या त्या लोकेशनचे मोबाईल चेक केले आणि त्याच्यानुसार ती दिंडोरी गावात आली. आता हे आले UP मधल्या दिंडोरी गावात. तिथं याचं लग्न तर नवरदेव बनेल तो वरती चालला होता. त्यावेळेस पोलिसवाल्यांनी याला उचललं. याला घाम फुटला. त्याच्या बापानं ओळखलं, की आपल्या मुलानं काहीतरी कहाणी केलंय. त्यावेळेस चौकशी केल्यानंतर त्यानं कबूल केलं, "मी आणि उमा 2 वर्षे राहत होतो. पण ती माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. म्हणून मी तिची हत्या केली आणि अमक्या-अमक्या ठिकाणी मृत्यूदेह फेकून दिला." पण लक्षात ठेवा ते धड होतं. त्या धडाचं 72 घंटे गेले. PMP झालेलं होतं. पण कोणीच तिला वारीस नव्हतं किंवा ओळख पटली नव्हती. म्हणून बेवारस मूर्ती म्हणून तिचा अंत्यविधी करून टाकलेला होता. पण जे मुंडकं होतं, ते मुंडकं त्या ज्यावेळेस पत्ता लागला, त्यावेळेस ते घरी आले आणि त्यावेळेस घरच्यांना दाखवलं, आई-वडिलांना दाखवलं, भावाला दाखवलं, बहिणीला दाखवलं. त्यावेळेस बहिणीने आणि त्यांनी ते मुंडके घेण्यास नकार दिला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. पण जो जुआनी गावात येईल होता तिचा नवरा, जो त्याचा प्रेमी होता, त्याला फार दुःख झालं. त्यानं ते सर घेतलं आणि तो प्रेम करत असल्यामुळं त्या सराचा त्यानं मुंडक्याचा अंत्यविधी कार्यक्रम पूर्ण केला आणि मग त्यानं अंत्यविधी केला. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, किती केलं याचं प्रेम खरं होतं, पण तिचं प्रेम चालू होतं. म्हणजे कसं होतं, भाद्रपदी मधल्यासारखं. आता हा बिलाल बिलाल म्हणजे हा फक्त नुसता वासना भागवण्यासाठी होता. पण उमाला का वाटलं, हा माझा शेवटपर्यंत सांभाळ करेल. मित्रांनो, याच्यासाठी मी कधी सांगतो, कोणतीही मुलगी असो, कोणी असो, तुमच्या प्रेमासाठी, घरासाठी, क्षणिक सुखासाठी तुमची इज्जतीसोबत खेळू नका किंवा नातेसंबंध तोडू नका किंवा पळून जाऊन लग्न करू नका. घरच्यांना सांगा, समजून सांगा आणि लग्नासाठी तयार करा. कारण की तुम्ही जर पळून गेले, कुठेही गेले, तर कुठेही जा, पळसाल पानं तीनच आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही पळून जाऊन लग्न करतात, त्यावेळेस त्या पुढच्या व्यक्तीला माहीत असतं, हिच्या पाठीमागं कोणी नाही आणि तिला माहीत असतं, याच्या पाठीमागं कोणी नाही. कारण की आणि त्यावेळेस तुमच्यात वाद तयार झाले, तिथं कोणी थांबवत नसतं. आता याच्यात कोणीच नाही. हिचे अनैतिक संबंध झाले. अनैतिक संबंधातून हिची हत्या झाली. ते काय झाले, याच्यात एक कुटुंब नाही, याच्यात 3-3, 4-4 कुटुंब उद्ध्वस्त झाली. आणि त्या एका मुलाला 13 वर्षाच्या मुलाला आई पण नाही राहिली. त्या अपंग होता, त्याला लग्न होणार नाही. त्याला पण बायको राहिली नाही. त्याच्यानंतर बिलाल तर गेलाच. त्याचं पण घर बेकाम झालं आणि जे पाहून आता त्याचे वडील होते, यांची पण पार म्हणजे गावात नाचक्की झाली होती. म्हणजे एक निर्णय किती घातक ठरू शकतो. त्याच्यामुळे मी कधीही सांगत असतो, सावध राहा, सतर्क राहा आणि हो, कलियुगाचा वारा ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण अशाच एक क्राईम स्टोरीमध्ये थरारक आणि चित्तथरारक स्टोरी घेऊन येतोय. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.